नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण मान तालुक्यातील पांडवणी येथील श्री गजानन महाराज यांच्या आश्रमात आलेलो आहोत. आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहे ते सकाराम तोरणे गुरुजी आहेत. खर तर तोरणे गुरुजींचा जीवन प्रवास कसा झाला, श्री संत गजानन महाराज आश्रमाची निर्मिती कशी झाली आणि सेवानिवृत्तीनंतरचं जे कार्य आहे कसं त्यांनी केलं, अशी विविध माहिती विविध विषयावर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तोरणे गुरुजींनी जो संत गजानन महाराज आश्रम सुरू केलेला आहे त्या आश्रमामधलं दृश्य आपण पाहतोय. खरं तर गुरुजींच्या वेगवेगळ्या अदाकारी आपल्याला पाहावयास मिळत आहेत. वेगवेगळे आता थेट आपण बघतोय ते गुरुजींनी पोतराजाची भूमिका केलेली आहे. खरं तर ओरिजिनल त्यांनी पोतराजाची भूमिका केलेली आहे जीवनात, आणि आता दुसऱ्या भूमिकेत पण पोतराजाची त्यांनी दुसऱ्यांदा भूमिका केलेली आहे. गुरुजींनी मानदेश भूषणच्या मुलाखतीमध्ये दरम्यान सांगितलेलं आहे की मी पोतराज म्हणून पण काम केलेलं आहे आणि केस पण तसे वाढवलेले होते आणि पोतराज म्हणून अनेक दिवस जीवन जगलेलं आहे. पण आता नोकरीनंतर एक आवड म्हणून त्या भूमिकेचं पुन्हा एकदा पुनरावलोकन केलेलं आहे. कशी पोतराज भूमिका पार पडताना कसं असतं हे आपल्याला चित्र बघायला मिळत आहेत. लोक दर्शन घेतात, धान्य देतात, आणि असं नवीन पिढीला ही एक भूमिका कशी असावी किंवा कशी पार पाडताना बघायला मिळावं हे आपल्याला दृश्य यामध्ये पाहावयास मिळत आहेत. लोक घरोघरी गेल्यानंतर पोतराजांना धान्य दिलं जातं आणि पोतराज कसा असतो हे आपल्याला त्या दृश्यामध्ये पाहावयास मिळत आहेत. आपण आलोय ते गुरुजींची खोली आहे आणि या खोलीमध्ये वेगवेगळे त्यांचे प्रकारचे फोटो लावलेले आहेत. त्यांना सन्मानपत्र काही मिळालेले आहेत. गजानन महाराजांचा फोटोही आपल्याला पाहावयास मिळत आहेत. आणि आयुष्यात जे काही कमवलं गुरुजींनी ते या त्यांच्या रूममध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहेत. वेगळ्या भूमिका केलेल्या आहेत त्यांनी. वेगवेगळ्या देवांचे फोटो लावलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आहेत त्यांचे. दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहेत. वॉचमॅनची भूमिका खरं तर गुरुजींनी केलेली आहे. वॉचमॅनची टोपी आपल्याला या दृश्यामध्ये मिळत आहेत. वेगवेगळ्या संतांचे महात्म्यांचे फोटोही आपल्याला या निमित्तानं गुरुजींना दररोज दर्शन होत आहे. आपण दृश्य पाहतोय ते गुरुजींची खोली आहे. वेगवेगळे मानपत्र मिळालेले आहेत आणि गुरुजींनी अजून पण ती वॉचमॅनची टोपी आणि काठी जपून ठेवलेली आहे. आपण आपल्याला नमस्कार गुरुजी. नमस्ते गुरुजी, एक सांगा, आता तुमचं वय किती आहे साधारण? 74 वर्ष. 74. पुढल्या वर्षी 75 होते. हो. रिटायर किती साली झाला? 2010 2010 ला. काय म्हणून? वरिष्ठ मुख्याध्यापक म्हणून जांभळणीला. बर गुरुजी, एक सांगा, तुमचे आई वडील काय करत होते? माझे आई वडील वाचनगर होते. काय म्हणून? वडील होते वॉचमॅन. बर. वाचनगरच्या कारखान्यात, शुगर कारखान्यामध्ये. बर. पण त्यांची अचानकच नोकरी गेली. बर. मग आम्ही गावी आलो. बर. पण काही दिवसानं वडिलांना अंधत्व आलं. बर. आणि मग आमचं सगळंच कुठलं जेवण खाण्याचं कोण काय जायचं, आई अशी म्हातारी. बर. मग गावकऱ्यांनी सांगितलं मला की आमच्या वडिलाला तुम्ही गावातून भाकरी मागा. बर. मग मी आणि वडील माझे वडिलाची मी काठी धरायचो. पहिली 1960 पासून मी भाकरी मागत होतो. 65 पर्यंत, 5वी पर्यंत गावात शाळा होती. मग वडिलांना सगळ्या गावात फिरवायचो, भाकरी मागून आणायच्या, खायच्या, आणि मी शाळेत जायचो. बर. कितवी पर्यंत तुम्ही शिक्षण मग अशा पद्धतीने केलं ते? 5वी गावात झाली. बर. 65 पर्यंत. 66 ला गेलो राजवाडीला आत्याकडे. आमचं सगळं खुटलं तो. बर. आत्याला सांभाळ केला. त्याला पुन्हा ऑफर आलो मध्ये बोर्डिंगला. बर. आणि तिथे 11 पर्यंत शाळा शिकलो. 71 ला मी SSC पास झालो. तरी भाकरी मागून शिकायचं. आई वडील ते मागायचे, आई मागायची, वडील मागायचे. बर. नंतर परत मग मी कॉलेजला गेलो. दैवडी कॉलेज, खटाव कॉलेज, सातारा कॉलेज. बर. आणि 73 ला मला प्राथमिक शिक्षकाची झडपीत नोकरी लागली. तेव्हापासून माझ्या आई वडिलांनी भाकरी मागणं गावाने सांगितलं. आता आम्ही विचारलं, बाबा आता आम्ही भाकरी बंद करतो, आमचा पोरगा मास्टर झालाय. तिथून आम्ही भाकरी बंद केली. आणि मग आई वडिलांना माझ्या नोकरीच्या गावी, पहिली माझी नोकरी पिंपरी येथे झाली. सुरुवात पिंपरीला झाली. नंतर पुन्हा पळसावड, नंतर जांभळणी, आणि पुन्हा गावात आलो मी पानवणमध्ये आलो. आणि माझे आई वडील बरोबर मी नेले. त्यांनी जे माझ्यासाठी कष्ट केले ते मला जाणीव होते सगळ्यांना. आमच्या तिकडे जाऊ आहे.
म्हणजे आता आई वडिलांना अंधत्व आलं नाही, शेवटी जीवन भाकरी मागून काढलेला प्रवास हा संघर्षमय होता. हो. आणि आजही ते आठवलं का आपापच म्हणजे डोळ्याला आपोआप पाणी येतं. खरं तर आई वडिलांच्या सारखं फार महत्व म्हणजे हे जगात कुणाला नाही. आणि बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की म्हणजे तुम्ही नोकरीला ज्यावेळेला गेला, शिकायला गेला, त्या दरम्यान मग आई वडिलांचा सांभाळ कशा पद्धतीने होत होता? हा, मी जेव्हा शाळेला बाहेर गेला बाहेर गेलो, कॉलेजला गेलो, हा. तेव्हा वडील भाकरी मागायची होती अगोदर. मी त्यांची काठी हा, धरायची तेच. आंधळेपणाची. हा. पण पुन्हा गावकरी आता मी गेल्यानंतर काठी कोण धरायचं? माझ्या पाठची बहीण होती, ती पण वडिलांची काठी, पण तिथे लग्न झालं 2 वर्षानं. त्यामुळे तू भाकरी मागायच्या कोणी? हा. मग माझ्या आईला कसं सांगितलं गावकऱ्यांनी की काकू तू संपूर्ण गावात आता भाकरी मागत होता, तू थोडं दिसतोय, तुझी तब्येत बऱ्यापैकी आहे, आता अण्णाला काय जमणार नाही. ते माझी आई 73 पर्यंत भाकरी मागत होती. आणि ज्या वेळेला तुम्हाला नोकरी लागली शिक्षकाची, त्याला हा पूर्ण आई वडिलांचा सांभाळ पण आम्ही करतो सांभाळ केला. आणि जो प्रवास होता तिथं संघर्षाचा प्रवास थांबला. संपला तिथं. आणि तिथून वडिलांना खऱ्या आई वडिलांना आजीला मी माझ्या नोकरीच्या गावी न्यायचो. बरं, शिक्षक म्हणून तुम्ही रिटायर झाला का मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाला? वरिष्ठ मुख्याध्यापक रिटायर झालो. वरिष्ठ मग कुठे झाला मग? जांभोळीलाच. बर, पहिली 6 वर्ष जांभोळीमध्ये होतो हा, आणि शेवटची 2 वर्ष बी जांभोळीमध्येच होतो. जांभूळणी. आता एक सांगा गुरुजी, प्रश्न पुढे असा आहे की रिटायर झाल्यानंतर काही माणसं निवांत जीवन जगतात, हा. म्हणजे निवांत असतात. काय आता आपण आयुष्यभर केलेलं आहे, काय निवांत असं असतं. पण तुमच्या संत महाराज गजानन महाराजांच्या आश्रमात आल्यानंतर प्रश्न पडतो की ह्याची निर्मिती कशी झाली? हा, आता काय लोकांना वाटतंय की बरेच माझे मित्र आहेत हा हा, किंवा माझे तुमच्यासारखे असे दोस्त आहेत तालुक्यात आहेत, जिल्ह्यामध्ये, सगळीकडे. त्यांना काय वाटलं की गुरुजींनी रिटायर झाल्यानंतरच आश्रम काढला, कारण धंदा नाही म्हणून. बरं, हा, पण तसं नाही. ते म्हणजे रिटायरमेंट नंतर काहीतरी असावं म्हणून 2000 ओपन केलंय. कसं काय, म्हणजे कसं संकल्पना आले ते? 2000 ओपन कशी केली संस्था आणि ही चालू केली 2000ला. तर म्हणजे 98-99 मी जमीन घेतली, इथं जागा घेतली, जागा खरेदी केली. आणि ते हळूहळू शिक्षक बँकेचं कर्ज काढून इमारती बांधल्या, तिथं मुलं सांभाळायला लागलो. त्याला कारण एकच आहे, गावात जेव्हा मी हेडमास्टर होतो, बरं, हा, गावात, तेव्हा ही पानवण गावातली, जांभुणी गावातली, पुगळे शेजारच्या गावातली सगळीच पालक ऊस तोडणीला, सायद्री कारखाना, रेल्वे कारखाना, नंतर परत वारणा कारखान्यात आपली मुलं घेऊन जायची. ती मुलं होती 8वी 9वी 7वी 5वी 6वीला. बरं, हा, पहिलेपासून पहा. त्यामुळे ती पूर्वी अशी पद्धत होती, मुलगा गरज असला की नापासच. आता झाली पद्धत, असला गरज तो पास करायचा प्रत्येक वर्षी. तेव्हा ते नव्हतं. मग आम्हाला जेडपीचं किंवा पंचायत समितीचं नोटीस यायचं, मुलं कळते का 50 ते 60 मुलं माझ्या शाळेतली बेराजर असायची 6 महिने. ती 50-60 मुलं पुन्हा त्याच वर्गात बसायची. पुन्हा आम्ही नवरा बायको विचार केला, माझी मंडळी अंगणवाडीला शिक्षक आहेत, त्यांचं नाव काय? मग आम्ही विचार केला की आता ही मुलं तर आपण सांभाळूया म्हणलं आपण. ही मुलं आम्ही सांभाळायचं, मग त्यांचं निवासाचं, जेवण खाण्याचं, माझा पगार, ताई चांगला पगार. आणि मग इमारती बांधून गेलो. मग बायको स्वतः स्वयंपाक करायची, अजून करते ती. 25 वर्षे झाली याला आपल्या आश्रमाला. 25 वर्षे माझी बायको स्वयंपाक करते, मी सरपण फुडत होतो आतापर्यंत. आता आम्हाला दिला गॅस माझ्या मित्रांनी, कोणी देणगीदाराने. त्यामुळे आता पण बायको अजून स्वयंपाक करते आणि नोकरी करत. आम्ही नोकरी करत 10 वर्षे आश्रम चालू केले. तुम्हाला काय लोकांनी विचारलं, गुरुजी फायदा काय? माझे मित्र होते ना कॉलेजचे, मी झालो शिक्षक. आधीच प्रश्न विचारणार होतो तुम्हाला की आश्रम म्हणजे जे आता तुम्ही म्हणजे 10 आता 25 वर्ष झालेले आहेत आणि आश्रमाची तुम्ही निर्मिती केली. पण बरेच वेळेला प्रश्न पडतो, म्हणजे तुमच्या मित्रांना पडला असेल, आम्हाला पडलाय, आमच्या प्रेक्षकांना पडलाय की गुरुजी खरं तर ह्याच्यातलं नक्की काय मिळतं? तर हा प्रश्न पडतो. आता काय जणांचं वेगळा असतो. ऐका सांगतो, माझे मित्र आहेत, क्लासमेट माझे, ज्या म्हणजे मी ऐकलं होते, काही लोक सांगितलं होते माझ्याकडे नव्हतं नाही सुशीला. बरं, तुम्हाला काय माझे क्लासमेट म्हटले, सकरम गुरुजी तुम्हाला फायदा काय वय? उत्तर भाऊराव पाटलाला, महात्मा फुले यांना आणि कशाची काय त्यांना काय झालं, शाहू महाराज असे ते, त्यांना फायदा काय झाला? मी फायदा काय केलाय का? मला देवजीने पेन्शिल आहे. बरोबर आहे. पण मी जे चटके खाल्लेत देवापूर बोर्डिंगला, सातारा बोर्डिंगला, खटाव बोर्डिंगला आणि देवडी वसतिगृहामध्ये, ते मला जाणीवान सगळ्या गावाच्या भाकरी मागून मी खाल्लेत. ते रक्त काय हाल काढले ते मला माहित आहे. भोगले भोगले सगळं, फायद्यासाठी केलेलं नाही. माझं मी नोकरी प्राप्त केलेलं, अंगठ्या कुठे सोन्याच्या थोड्या
बायकोचं दागिनं हे सगळं बारामतीला आणलं, तिथंच मोडलं. बारामतीला दागिनं आणली सोनं, तिथंच मोडलं. ती जागा घेतली आणि पुन्हा खोल्या हळूहळू बांधून, मुलीच्या खोल्या वेगळ्या, मुलांच्या वेगळ्या, ऑफिस वेगळं, स्वयंपाकरूम वेगळं, बाथरूम वेगळे, असा विस्तार हा आतापर्यंत करत आलोय. पण नक्की काय मिळालं त्याच्यातनं, म्हणजे हा एक प्रश्न तिथे हा बरोबर आहे. मी शासकीय याला काय नाही प्रस्ताव केले होते, मला काय नाही म्हणजे अनुदान. त्यामुळं गुरुजींनी आणि एका अंगणवाडीच्या बाईनं शिक्षिका म्हणजे ग्रामीण भागामध्ये आज 50-60 मुलं सांभाळत आहेत. आता थोडी कमी येते. तर हे कसं काय चाललंय, तर अनेक लोकांनी पाहिलं इथे येऊन, आमदार खासदारांनी मुख्यमंत्र्यांनी पुरस्कार दिले ताईंना, या संस्थेला. तुम्ही चांगलं काय करताय. 24 तास आमचा घेतली मुलाखत मोठी मुंबईला, म्हणजे आम्ही पण नोंद घेतली, म्हणजे प्रसार माध्यमाने आणि आमच्या भागातल्या मान तालुक्यात तर लोकांनी बरं का, म्हणजे पत्रकारांनी इतके आमचं आंबूट कशाचं गुरुजी म्हणजे गुरुजी, आम्ही कुठे जाणार आहे नवरा बायको दोघं, हेच गुटलो. पण आमचा प्रसार कुणी केला, हे सगळ्या पत्रकारांनी केला, मान तालुक्याच्या सगळ्या पत्रकारांनी. आणि त्यामुळं आम्हाला लोक हळूहळू येऊ लागले. बरं तुमचे आमदार खासदार इथं नाश्ता पाणी करून गेले, जेवण आम्हाला बोलू तिकडे. आमची मस्त मध्ये ट्रॉफीला मिळाल्या, ट्रॉफी म्हणतो आपण त्याला ना. हा पण प्रशस्ती मिळाली, पण शासकीय अनुदान काय नाही आज पण काय नाही. माझे पेन्शन, माझं संपूर्ण पेन्शनचा म्हणजे पेन्शन मिळालेलं, फंड सर्व्हिस हे सगळं ह्यात घातलं आणि ह्या 50-50 रुपयाच्या नकली अंगठी घालतोय आता. बर. तर आता एक गुरुजी असा प्रश्न विचारतं, मगाशी तुम्ही वडिलांची आठवण काढताना अक्षरशः तुमच्या म्हणजे हुंदकावर तुम्ही म्हणजे डोळ्यात असंच आपाप येत होते. खरं तर वडिलांचा प्रवास बघितलेला आहे, वडिलांच्या बद्दल तुम्ही सांगितलेलं आहे. पण बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो की काही वडिलांचे गुण आपल्याकडे येतात. असा कुठला गुण म्हणजे कुठले गुण म्हणजे तुमच्याकडे वडिलांचे आले? वडील हे आध्यात्मिकात होते. वडिलांनी तमाशा केला, बेदी गाणं केलं, वाघ्या मुरळीत केलं काम पोटासाठी. बरं. कलाकार चांगले होते, अध्ययन वाचन सगळं त्यांनी केलं. मला त्यांनी 1ली 2री मध्ये असताना त्यांची दुनिया झाली 3री त्या काळातली. त्यांनी मला मोडी शिकवलं, मुलासर सगळं शिकवली, 12कडे शिकवली, पावकी निमची मला त्यांनी घरी तयार करून घेतली आंधळे असताना सुद्धा. आणि भजन कीर्तन ते सुद्धा म्हणायचे ना. मी पाठीची उठायचं काय काम नसायचं, पाठी उठायचे ते अभंग म्हणायचे आपले, मग मी त्याचे मांडू जपायचो, मग त्यांचे अभंग ऐकायचो, गवळणी ऐकायचो. पण आम्ही असं गेलो ना कुठं भीक मागायला, जाताना रस्त्यानं चालत आहे, कुठल्या इष्टानं काय तेव्हा तेवढी मला गोष्टी सांगायची रामाच्या, कृष्णाच्या आणि अनेक संतांच्या, आणि ते आमच्या मनावर बिंबलं. एकाला जायचं सगळ्या बेदी, आम्ही बापल्याकडे जायचो कारखान्यावर, तुमतून घ्यायचं. आणि एक महत्वाचा मुद्दा असा, त्यांनी जे मला शिकवलं होतं, ब्रह्मदिशे उघडे जगामध्ये, ब्रह्मदिशे उघडे, एकच सोनं नाना लेणं, बाळी आणि बुगडी, एकच धागा नाना परी कपडी, चोळी आणि लुगडी, जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे. ब्रह्म उघडी नागवच आहे. आणि जेव्हा मी 1972 मुलाखतीला गेलो सातारला, तेव्हा 72च्या वेळेला कितीतरी विद्यार्थी होते मुलाखतीला शिक्षकाच्या, आणि मला 5 लोक होते इंटरव्ह्यू घ्यायला तिथून इंटरव्ह्यूला. म्हणजे तिथं मला विचारलं तुमचं शाळा झाली की? बाबा सांगितलं 11 पास झालो, इंग्रजी आहे का आहे. मग तुम्ही पुढे काय केलं ना कॉलेज? म्हणलं बाबा माझं वडील आणलं, म्हणलं आम्ही गावोगाव भीक मागून शिकतो म्हणले. म्हणजे गाणी म्हणून आपलं म्हणले तुम्हाला गाणं येतं म्हणले मला गाणं ऐकायचं. मग मी त्या वडिलांचं गाणं ऐकलं, ब्रह्मदिशे उघडे, ब्रह्मचे आहे सगळे ब्रह्मांड, हे नागवा या ब्रह्मदिशे उघडे, ब्रह्मच आहे माणसं, नागरा झालोय मी. आणि मग ब्रह्मदिशे माझी मुलाखत 5 मिनिटं झाली होती, 5 लोकांनी गुरु तो गुरुजी झालाच बघ, गुरुजी झालाच. आणि मला 13-2 तासाला ऑर्डर आली बिपुंतरी नोकरीची, केवळ बापांच्या त्या भजनावर अभंगावर. फार खोल जे खोल तुम्ही भीक मागायला जाता असताना सांगितलेलं ऐकायला आणि तुमच्या त्याला श्रवणशक्ती माझी चांगली होती, श्रवणशक्ती चांगलेली होती. त्याच्यामुळे मी नाटकामध्ये काम करत नाही लहानपणापासून. मी 2 वेळा मी पत्रच आहे. मी 1973 मी कॉलेजला असताना केस काढले. महाराष्ट्रामधला पत्राज केस कापणार पहिला मी आहे. अंधश्रद्धा निर्मूलन बिमेरियाचा पत्रच आहे. तुला काढलं मग लोक म्हणाय, पण म्हणलं आधी माझी शेवटी करणे म्हणलं केस कापले, मला नोकरीच लागली. म्हणजे पत्राजाची भूमिका केली, म्हणजे पत्राज म्हणून जगला. हो, पत्र मग मागून एका शिक्षकाच्या नशिबात सुद्धा पत्राज होण्याचं म्हणजे हे मिळालं. म्हणजे कितीतरी तुम्ही भूमिका केल्या, समाजामध्ये काम केलं. मंगलाबाईच्या, विठाबाईच्या हार्मोनियमचं हार्मोनियम वाजवून. आणि जे ग्रामीण भागात येतात ना ते
वाघ्या मुरळी आराधी त्याच्यामध्ये हार्मोनियम वाजवणं, एखादं पात्र करणं, तमाशात काम करणं, नाटकं करणं. आणि आता शेवटी एक तिथं फळ असं मिळालं जिथे आमच्या तालुक्यातलं नाटकं केली. मी संगीत मी स्वतः द्यायचो. माझी मला 7-10 कोणती संगीत झाली. प्रल्हाद शिंदे, विठ्ठल ओमप कॉलेज असताना त्यांच्या बसायचं आपण नादच ते होता. आणि त्यामुळे मला सगळ्या अवगत असल्यामुळं हलगी गुमक मला कायच कमी पडलं नाही. लोक माझे सगळे हलगी गुमक पेटी सगळे आणि ती वडिलांचीच कला मिळाले सगळे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की ह्या मी स्वार्थीपणे जायचं फक्त नोकरी करायची जायची जिथं आहे ना नाटकाचा कार्यक्रम कुळकुटी गंगोटी नादाचे त्यांना शिकवायचं. मी दिग्दर्शन केलं या दिग्दर्शन. आणि 2 वर्ष नाचलो मी. मला 8वीला असताना मला केस लांबली होती अशी. मग ते मला थोडं ब्लाउज टाकला का नाही आणि केसा येणं घातलं की मी डान्सरच. आवाज चांगला होता, माझं गायन चांगला होतं. मग 2-3 वर्ष नाचकाम केलं. पण मग 8वी 9वी 10वीचं शिक्षण करत गेलो. बरं गुरुजी खरंच सांगायचं राहिलं की ह्याचा फायदा मला एक झाला. कशी पुण्याई फळाला मला 2 मालिकेत टीव्हीला घेतलं. अरे मन झालं बाजिंद आणि कारभारी बारी. त्याच्यातलं कुठलं पात्र होतं तुमचं ते? माझा आजोबाच हिरोईनचा आजोबा, याचा आजोबा, पण वॉचमॅनचं. आणि वडिलांनी जे मला माझ्या वडिलांनी बघा वडिलांची पुण्यकिती वडिलांनी जे वॉचमॅनकीची नोकरी केली तेच पात्र मला मन झालं बाजीमध्ये व्हायला मिळालं. म्हणजे वॉचमॅन माझं अजून नाही माझं. म्हणजे इकडे मुलाखतीत वडिलांच्या गाण्यामुळं नोकरी लागली आणि इकडे वॉचमॅनची भूमिका वडिलांनी केली. त्याचं पात्र आयुष्यात ओरिजिनल मिळालं मला. ओरिजिनल वडिलांची पुण्य केवढे मोठे म्हणजे म्हणजे वडील असते तर त्यांना किती म्हणजे अंगावर झाले असते की आयुष्यातलं मी तिथं पोटासाठी पण आज नाटकातलं पात्र नाटक म्हणून तुम्हाला वाटवायचं होतं. गुरुजी अजून एक प्रश्न पडतोय की आम्ही बघितलंय तुमची संत गजानन महाराजांच्या पायदिंडी पालखी सोहळा पंढरपूरला जातो. पायदिंडी सोहळा ही मनात कसं आलं आपण तिकडं काय म्हणजे मनात कसं तिकडे जावं काय? आता इथं आश्रम आम्ही उभा केलं आणि गजानन महाराजांचं आम्ही बघताय मूळच. बरं त्या आमच्या ग्रंथ वाचन सगळं आणि मी तो माझं सगळे ग्रंथ सगळे वाचून झालेत माझी. बरं परत ही 8-10 गावची भजन मंडळ इथे यायची माझ्या शिकायला भजन मंडळ. तिथं आम्ही बसायचो सारखं भजन व्हायचं चालू. परत शेजारच्या दिंड्या जायच्या. मग मी रथ बांधला आपल्या बाबांची बी दिंडी जावी तिथं गजानन महाराजांची. कारण का आपण लोकांच्या आम्ही गेलो 5-6 वेळा दुसऱ्या दिंडीत. बरं पण ती लोक म्हणजे तुमचं घरचं सगळं कलाकार माझ्या घरचे सगळे आहेत. माझा पत्नी माझी मुलगी माझा मुलगा हे सगळे भजन कीर्तन हार्मोनियम पकवाज आम्हाला कुठं बाहेर जावं लागतच नाही. सगळ्या घरीच तमाशा परमेश्वराच्या कृपेने सगळं आहे. म्हणजे मी रथ बांधला गाणवडला 1.5 लाखाला. मला काय लोक म्हणले की गुरुजी आम्ही काय पैसे देऊ का? नको म्हणलं. तुम्ही पैसे दिले की पण बांधणं काढाल. हो तुम्ही बांधणं म्हणजे कसं त्याला धंदा काय लोकांनी देणगी दिले दानपेटीत. मग ते आमचं छाया आम्ही दिल्याचं पैसे ते स्वतः शिक्षण बँकेचे लोन काढून टाकले ते 1.5 लाखाला. आणि आता 8-10 गावाचे माणसं 450 ते 400 लोक माझ्या दिंडीत जातात. पंढरपूरचे माझे मित्र मठ आहे इथून जातात पानमधूनच. एवढी कृपा झाली आणि अनेक लोक मार्गाला लागले. आपले दारू पिणारे किमान जातात 7 दिवस तिकडे किंवा 7 दिवस तरी दारू प्यायचं वाचलं नाही. बरोबर बायको नसली घरी असली ऐकून घ्या बायको घरी असली 7 दिवस ऐकू कुठे गेला पंढरपूरला कळलं का? बरोबर आहे. तो बायको निवांत शांत का आज दारू माझा 7 दिवस तिकडे गेला बोंब शांतता घरात शांतता निर्माण झाली. बरोबर आहे. आणि तो गेला तर त्या मनात परिवर्तन झालं ना कायच नाही लागलं आपण वाईट वागायचं नाही. हे जे समाज परिवर्तन झालं आम्ही मी काय कीर्तन सांगत नाही काय नाही काय नाही काय नाही. कीर्तन करताय ना तुम्ही? कीर्तन सांगत नाही ना? नाही कीर्तन नाही काय फक्त बरं का काय होतो भजनातून लोकांना थोडस उद्योग हे करतो. म्हणजे ते संगीत कसं एक भजन असते की म्हणजे भजन गात गात उपदेश करायचा त्याला करतो मी. आणि काय भजन का काय तर त्याला नाव आहे संगीत बारवडी भजन किंवा संगीत भजन काहीतरी आहे. म्हणजे पुढे बोलायचं सांगायचं हो आणि अभंग वगैरे असं घेऊन ते पुढे असतंय. आता गुरुजी अजून एक प्रश्न असा पडलाय की आता एवढं सगळं तुम्ही जीवनातला संघर्ष प्रवास बघितला आहे आणि मनात प्रश्न पडतो म्हणजे राहून की अजून एक माझं काम हातून राहिले अजून एक काम करायचं राहिले तर असं कुठलं काम अजून राहिले असं वाटतंय तुम्हाला? आता गोरगरिबांची मुलं तुम्ही आश्रमाच्या माध्यमात सांभाळताय जी कर्मेर भाऊराव पाटलांची आणि त्यांच्या मंडळी लक्ष्मीबाई भाऊराव पाटलांचं उदाहरण दिलं तुम्ही की लक्ष्मीबाईने म्हणजे त्यांना वहिनी साहेब म्हणतात त्यांना
त्यांनी मंगळसूत्र सुद्धा मुलांच्या आमच्या जेवणासाठी बी मंडळीनं मंगळसूत्र म्हणजे, ठेवलंय पेपरला सगळं मास्टर झालं या आणि तुमचे म्हणजे तीच त्या भूमिकेत नाही तुम्ही गेला हो गेलो सगळं डाग वगैरे हे केलेलं आहे आणि तुम्ही आता जी दाखवल्या म्हणजे अंगठ्या हो आमच्या प्रेक्षकांना वाटत असतील ते सोन्याच्या त्या पण नाही, actually नाही. तुम्ही ते हैदराबादला घेतले ते म्हणजे 50 रुपयाला मुलाखतीतच तुम्ही मगाशी सांगितलेलं आहे की 50 रुपयाच्या 10ची 10 बोट आता अंगठ्या ते पण 50 हो. काय असेल ते आहेत म्हणजे तो एक वेगळा विषय आहे तर असं कुठलं काम आता राहिले तुमच्या जीवनातून की आता आता फक्त आपल्याला आमची इच्छा अशी आहे बरं जे आम्ही नवरा बायकोनं हे चालेल चांगल्या पद्धतीनं बरं. प्रोग्राम असा फेमस झालो हा एक अंगणवाडी शिक्षिका हा आणि एक गुरुजी जेडपीचं साधा मास्तर हा एवढं उभं करू उभा केलं आता हेच पांडुरंग कृपेनं येशू कृपेनं ह्याच्यापेक्षा प्रफुल्लित होऊन हा. जावं आणि अनेकांची घरं उजाळ व्हावीत हीच फक्त आमची इच्छा आहे. बर आता अजून एक प्रश्न आहे बोलायची शेवटचाच मुलाखतीतला आहे आता 74 वय आहे आणि तुम्ही 75 पुढच्या वर्षी साजरी करत आहे तर काय असं वेगळ्यापणाने साजरी करावी असं वाटतंय 75 कडे जाताना हा आता काय लोकांना वाटतं ना बाबा 71 कोण साजरी करते कोण 65 कोण करते कोण 70 करते कोण 75 तर असं काय वेगळं असं थोडंसं वाटतं की हा. 75 करावं आता एक मी या 3 गोष्टीच्या मनात होत आहे हम्म, किती गोष्टीच्या तीन. 3 एक लग्न हम्म. मी कोणाच्याही लग्नाला जात नसतो बर हा मी माझ्या स्वतःच्या मुलीच्या लग्नाला गेलो नाही माझी मुलगी बीएड शिक्षिका आहे गेलते बर जावा शिक्षिका आहे. हम्म. हा एक मुद्दा हम्म. कोणाच्या मातेला जात नाही हम्म, त्याच्या मातेला कोणाच्या नातेवाईकाच्या कोणाला जात नाही हम्म. आणि कुणाच्या वाढदिवसाला जात नाही प्रकार 3 आहेत हम्म. सांगतो ऐकून घ्या बर माझा जन्म झाला 1952 वालचंदनगरला आणि वडिलांची नोकरी गेली हम्म. का उपयोग आहे वाढदिवसाचा करायचा बरोबर आहे की? सांगा ना तुम्ही जन्म झाला आणि वडील गेले कृष्णाचा जन्म झाला नाही वडील तुरुंगात बरोबर आहे की? म्हणजे दुःख मला आज वाढदिवसात काय करायचं त्याची माझा जन्म झाला अरे पण भाड्या वाढलाची नोकरी गेली की वडील आणली बरोबर आहे की? दुसरा मुद्दा लग्नाचा हम्म. माझं पहिलं लग्न झालं आणि मी आयुष्यातनं उठलो त्यामुळे लग्न कोणाच्या जात नाही आणि आई वडिलांच्या वारल्यानंतर हम्म. आईच्या म्हणजे त्याला म्हणतो दंड देताना होतो पण मातीला नव्हतो आणि वडिलांच्या मातीला होतो पण दंड देताना नव्हतो त्यामुळे मी कुणाच्याही मातीला किंवा दंड देताना कुठेही जात नाही या 3 गोष्टी माझ्या जीवनातल्या मनावर जे ठसले माझ्या दुःखाच्या भावना मी कुठेही जात नसतो त्यामुळे माझे वाढदिवस आणि 75 मी कधी साजरी करत नाही. म्हणजे तुम्ही बरोबर कारण सांगितलंय की ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी वडिलांनी नोकरीत गेली जा 12 वाजता आणि माझा जन्म कृष्णाष्टमीला रोहिणी नक्षत्रावर बुधवारी बरोबर कृष्ण जन्म झाला आणि माझा जन्म झाला आणि आमच्या वडिलांची नोकरी गेली आणि आमच्या वडिलांची ती खोली रूम खाली केल्या कंपनीने मी दुसऱ्या घरात माझ्या आई बाळात मला म्हणजे अशा अनेक प्रसंगातून तुम्हाला शिकवलं गेलं त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी करत नाही हो म्हणजे वाढदिवस असेल कोणाच्या लग्नाला जात नाही किंवा जे काय म्हणजे कोणाच्या मातेला जात नाही की जे स्वतः अनुभवलंय आणि आणि नको ती गोष्ट करायला अशा पद्धतीने तुम्ही हा, मनात ठेचलंय ते. ठेचलंय आणि त्यापासून आपण लांब राहिला आणि त्याच्यामुळं जे आहे तुम्ही मगाशी मुलाखत सांगितलं की जे उभं केलंय आता परमेश्वराच्या कृपेनं ते वाढत चांगला राहावं. वाढत जावं त्याच्यामुळं आता इथून पुढे अपेक्षा नाही काही जे आहे ते आहे हीच अपेक्षा आहे आता गुरुजी खरं तर मी मगाशी म्हटलं तर शेवटचा प्रश्न मगाशी विचारला होता पण आता शेवटचा म्हणण्यापेक्षा अजून एक प्रश्न आहे की जे रिटायर लोक होत आहेत म्हणजे वेगळ्या नोकरी असतील सरकारी वेगळ्या नोकरीतून कोण शिक्षक असेल कोण काय असेल तर या लोकांना तुम्ही काय सांगताल की आता तुम्ही रिटायर झालेला आहात अगदी मुलमुद्यावाला हा मला काय लोकांनी विचारलं बाबा आता मी रिटायर झालोय हा तर त्यांना आपण काय हे करूया. मग काय काय सांगताल त्यांना की आता बाबा सांगितलं की मी की मी नोकरीला अगोदर 10 वर्ष म्हणजे 2000 ओपन केलं नोकरी असताना मी ओपन केलंय हा. पहिला मुद्दा बरोबर आहे. मला कुठले मला पेमेंट होतं मला पगार आहे बायकोला पगार आहे आम्हाला काय गरज होती का आश्रम काढायची पण हे म्हणजे शिक्षणापासून मुलं वंचित राहू नयेत त्यासाठी मी स्वतः 10 वर्ष नोकरी कर असताना सुरू केलंय प्रसंगातून हे तुमचं असं आता नाही. काय लोक काय म्हणले माहितीये का काय लोकांना वाटलं असतं की गुरुजी रिटायर झाल्यामुळे आपला धंदा नाही ना त्यांनी सुरू केलं या बरं. आणि काय लोकांना असं वाटलं मला काय लोकांनी विचारलं गुरुजी तुम्हाला मुलं बाळ नाही की जरा म्हणलं 2 मुलं काय म्हणलं एक मुली काय म्हणलं बीएड पोरायची म्हटलं माझी त्याला काय वाटलं यानं मुलं बाळ नसल्यामुळे आपलं हे सुरू केलंय पैसा कुठं घालवायचा म्हणून बर तर तसं नाही माझा प्रपंच करून मी सगळं केलंय
बरोबर आहे की. आणि उभं केलंय आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही आता जवळजवळ रिटायर होऊन 15 वर्ष झाले असतील साधारण. हो 15 पूर्ण झाली. आणि पूर्णपणे झोकून देऊन समाजापुढे काम केलेलं आहे, हो. ठेवलेलं आहे ठेवले. आणि चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. खरं तर विना अनुदान पैसा नसताना सुद्धा हे हो. करणं खरं तरी परमेश्वराची कृपा, आई वडिलांची कृपा, हे सर्व आणि समाजाकडून आता मिळालं मला आपलं सहकार्य चांगलं मिळतं. त्याच्यामुळे रिटायर होणाऱ्या माणसांना मोकळं न राहता वेगवेगळ्या जिथं जे आहे निवांत राहण्यापेक्षा काहीतरी समाजाचं योगदान आहे, आपल्यासाठी काहीतरी कुणी केलेलं आहे हो. त्यांच्यासाठी थोडं कार्यरत राहावं आणि खऱ्या अर्थानं जीवन म्हणजे एक सार्थक लागल्याचं समाधान मिळतं. असा एक विषय आहे. हो. तर गुरुजी बऱ्याच गोष्टी मी बोललो, पण मला एक प्रश्न अजून एक राहून वाटतं प्रेक्षकांना आहे की आता इतक्या भूमिका तुम्ही पार पाडल्या, पोतराजी पार हो. पाडली, समाजातली शिकाची पाडली, पाडली, नाटकाची सगळ्यातल्या. पण सगळ्यात तुमची आवडती भूमिका कुठली होती? म्हणजे तुम्हाला आवडली कुठली भूमिका करायला? जे नाटकातली असेल असे कुठल्या हा, आता ह्याच्यात काय आहे का? एखाद्याचं आवडीचं पात्र असतं हा एक मिनिट. म्हणजे एखाद्याला एक म्हणतो, मिनिट. हा, नुसती शेव खाली तरी चवी लागते का? नाही लागत. नुसते शेंगदाणे खाल्ले खारे चव लागते का? नाही लागत. शेंगदाणे, शेव, बुंदी त्यात कळलं का? नंतर थोडा चिवडा म्हणजे चिवडा, मेवा हे सगळं जर मी खातो गोड लागतं. मला सगळ्याच कलेची आवड आहे. हीच माझी कर्माला आवडते अशातला भाग नाही. संपूर्ण कलाच माझ्याकडे बसल्या त्या. म्हणजे त्याला कुठे बिचारे जा म्हणजे तिथं उभा आहे. ते संक्रांतीला एक जेवण असतं बघा, हा संक्रांत. खेंदाट म्हणजे त्याच्याने खेंदाट वांग्याची भाजी, हरभऱ्याची भाजी, तुरी सगळ्या ओल्या हरभरा सगळं तिकडे राहतं चवीला. तसंच जीवन जगायचं असेल तर सगळ्या कला अवगत आणि सगळेच चांगलं. समाज सुद्धा सगळ्यात चांगला मला. मला कोणा वाईट कधी म्हणलंच नाही. म्हणजे हेच सूत्र जीवनाचं ठेवून तुम्ही हा ठेवलंय ठेवलंय. आणि आता झालं माझं होती म्हटलं 75 74. मी अजून वरचे घोडा मोहर कसा नसतो लग्नाच्या मोहर तसा नसतो अजून मी. काय गुपित काय एवढं हा, खंत गुपित. असण्याचं? पूर्वी जे आम्ही आहार घेतला तो सुखसार होता. मागून आणलेलं अन्न दुसऱ्या घरनं प्रत्येकाच्या घरचं. तुमच्या घरी ताक मिळणार, यांच्या घरी दही मिळणार, यांच्या घरी कन्या मिळणार, यांच्याकडे चपात्या मिळणार आणि ते खाऊन पौष्टिक अन्न खाऊन पूर्वी रसायन नव्हती या अन्नामध्ये, हायब्रिड नव्हतं आणि ते खाल्ल्यामुळं आमची तब्येत चांगली राहिली. आणि खेळत होतो मी, खेळामध्ये माझे नंबर होते. बर त्यामुळे काय शैक्षणिक कसं होता तुमचं ते? हा, तुम्ही ते शैक्षणिक म्हणजे काहीतरी मिळालं तुम्ही म्हणत होता काहीतरी हा म्हणजे खाजगीत माझा गप्पा बुद्ध्यांक मारताना चांगला होता. खाजगीत गप्पा मारताना तुम्ही म्हणला होता की शिष्यवृत्ती काहीतरी मिळाली होती. हो मला टाटाची शिष्यवृत्ती टाटा कंपनीची जेव्हा परत होता ना मी तर टाटा कंपनी आली होती. ते 9 गावात दत्तक घेतली होती. मग माझा बुद्ध्यांक म्हणजे मला टक्केवारी चांगली पडली, गुणवत्ता होती. मला 3री पासूनच म्हणजे आम्ही 3री पासूनच 5:30 उठून अभ्यास करत होतो. आता ट्युशन लावले तर आम्हाला ट्युशन काय नव्हतं. आणि बघा 6वीला केंद्र, 7वीला केंद्र, 11वीला केंद्र आणि एक ओढ एक अभ्यास आणि त्यात डोक्याला साथ दिली. त्यामुळे गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मिळायची, मला टाटाची मिळायची. आणि माझी मी गुरुसेवा फार केली. गुरुजींची सगळी दुखणी मी स्वतः घेतल्या अंगावर. गुरुजींना सेवा केली. कॉलेजपर्यंत मी गुरुजींचे सरांचे प्राध्यापकाचे कपडे धुत होतो शाळेपासून. आणि त्या गुरुजींचा आशीर्वाद माझ्या पाठीशी लागला. अगोदर आईवडिलांचा आणि पुन्हा गुरुजनांचा आणि शेवटी मी गुरुजी झालो. धन्यवाद गुरुजी. खर तर मनमोकळेपणाने गप्पा मारत असताना कधी आम्हाला पण तुम्ही रडवलं. खरं तर तिची सुरुवातच तुमची झाली. आमच्या जरा हृदय हे लावलं आणि भावनिक केलं तुम्ही. आणि नंतरचा जीवन प्रवास सांगत असताना कसा हे केला, गुरुचा आशीर्वाद, आई वडिलांचा आशीर्वाद सांगत एक हुशार विद्यार्थी सांगितलं. आणि सर्व प्रवास आमच्या प्रेक्षकांना बघायला मिळाला. खरं तर एक शिक्षक घडतो कसा आणि एक शिक्षक काम किती उभा करतो आणि एक शिक्षक खणखणीत याही 75 वयापर्यंत कसा राहतो आणि वेगवेगळ्या कला कशा असतात. जसं आपण संक्रांतीला जे जेवण असतं काय ते मगाशी शब्द विसरलो मी, की शेवचिवड्याचं उदाहरण दिलं आणि खेंदाट हा प्रकार आहे. असे सर्वसमावेशक जीवन तुम्ही प्रेक्षकांना सांगितलं, जगलो. खरं तर कुठल्या भूमिकेवर बोट ठेवलं नाही की हे मला आवडतं हे तुम्ही सांगत हे सर्व जीवनाचा यशस्वी प्रवास करत सांगत असताना पत्नीची साथ मिळाली, पत्नीला संस्था तिच्या नावावर सुरू केली हे सांगत सर्वांच्यामुळे मी उभा राहिलो हे मत आमच्या प्रेक्षकांना तुम्ही ठामपणे सांगितलं की मी दिसलो ते सर्वांच्यामुळे आहे आणि सर्वांच्यामुळे हे सगळं उभं राहिलं. खरं तर गुरुजींना मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद.
आणि त्यांचा जी पुढचा प्रवास आहे. खरं तर गुरुजी पुढच्या वर्षी 75 वर्षात पदार्पण करतायत. त्याही प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिले की मी 75 का साजरी करत नाही. अनेक गोष्टीवर त्यांनी बोललेलं आहे. पण एक अपेक्षा व्यक्त केली की हे जे उभं केलंय ते परमेश्वराच्या कृपेने अजून गती घेईल. गुरुजी खरं तर हे जे उभं केलं त्या पद्धतीने अजून गती घेईल यात ते मात्र शंका नाही, कारण परमेश्वराची शक्ती सर्वांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. पुन्हा एकदा मानदेश भूषणला तुम्ही दिलखुलासपणे मुलाखत दिलीत त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.